क्या बात, आपला अभिनंदन. बॅटिंगच्या वेळेस माझ्या बच्च्याला कळत होतो लय मी, मला आठवला पहिला किस. ताई, मग ताई, काय टाय दिला तर ताई, एक ही हुआ है ना. आले की आवाज. धन्यवाद, आपला मनपूर्वक आभार आणि आपलं अभिनंदन. तरी दोन दृश्य आपण पाहतोय, मागा ठाणे आणि ठाणे या ठिकाणी मोठा उत्साह आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त हा मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. लव लव भाई, सगळ्यांना लव. फुल पॉवर नाही का, मोठे असते आपण, किरकोळ थोडी आहे. धागा तेरा आपण खाल्लं किती पण दगड मारू दे, आपल्यापर्यंत येत नाही भाऊ. ठाणे नगरीत आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात एका अशा व्यक्तिमत्वाचं. हे दृश्य आपण पाहतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रवींद्र फाटक यांच्या आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत, या ठिकाणी पोहोचलेले आहेत. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्यामध्ये पोहोचलेत. रवींद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठानची ही दहीहंडी आणि या ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली की मला वाटतं 24 तास आहेत आणि या व्यक्तिमत्वानं अवघ्या जगाला दाखवून दिलं की मुख्यमंत्री बनल्यानंतर मुख्यमंत्र्यावर प्रेम करणारी जनता इतक्या ओघामध्येही प्रेम का करते. जो माणूस समाजासाठी झटतो तो सगळ्यात आधी समाजाचा सेवक असतो आणि मग जनतेचा नेता बनतो. या व्यक्तिमत्वानं दाखवून दिलं कि बन किनारा बेकिनारों के लिए, बन सहारा बेसहारों के लिए. अरे अपने लिए जिए तो क्या जिए, जीना है तो जियो लोगों के लिए. असं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपलं आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या या मानाच्या दहीहंडी उत्सवात 20व्या वर्षी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. सन्माननीय रवींद्र फाटक साहेब दरवर्षी मोठ्या उत्साहानं तरी दोन दृश्य आपण पाहतोय, मागा ठाणे येथील सांस्कृतिक कार्यक्रम, गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलंय. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रवींद्र फाटक यांच्या आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील अनेक मंडळांना त्यांनी याआधी भेटी दिलेल्या आहेत. घाटकोपरमध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलं आणि आता ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत. रवींद्र फाटक यांच्या आयोजित दहीहंडी उत्सवात ते उपस्थित आहेत. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत. दोन दृश्य, एकीकडे मागा ठाण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी, दुसरीकडे ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे
रवींद्र फाटक यांच्या मंडळाच्या आयोजित कार्यक्रमात पोहोचलेले आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोविंदा हे उपस्थित आहेत। एकावर एक थर रचून मनोरे बनवले जात आहेत। सलामी दिली जाते। 8-9 थर असे बनवले जात आहेत आणि सलामी दिली जाते। यावर्षी रेकॉर्ड सुद्धा मोडलेला आहे। कोकण मंडळानं रेकॉर्ड मोडलेला आहे। 10 थर लावलेले आहेत। रेकॉर्ड ब्रेक कामगिरी त्यांनी केलेली आहे। तर जय जवान मंडळाचा सुद्धा 9 थरांचा विक्रम त्यांनी मोडला आणि जय जवान हे मंडळ सुद्धा यावर्षी 10 थरांसाठी प्रयत्न करणार आहेत। ही 2 दृश्य मागाठाणे आणि ठाण्यातील। याला गायचा चौका वाटे मेरी जान तड़पती है जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है कोई जन्नत की बहूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है कोई जन्नत की बहूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है तुम तो धोखेबाज हो वादा करके भूल जाते हो तुम तो धोखेबाज हो वादा करके भूल जाते हो रोज रोज तुम तो सनम ऐसा करोगे रोज रोज तुम तो सनम ऐसा करोगे हम तो रुक जाएंगे
कुंदन गौतमी पाटील आदेश मिक्स और सर्वांच्या हातवरती I go. ओ दिल के राजा आजा रे आजा सबको है तुझसे प्यार हो देख और- राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है. अरे सर्वांच्या हात वरती 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 गौतमी आधी बघा अरे नाच करा गौतमी पाटीलच्या पुढे अरे कुठे आरची कुठे वर्षा आणि मुंबईत गौतमीची चर्चा ओहो. अरे शिट्ट्या झाल्या पाहिजे शिट्ट्या गौतमीसाठी शिट्ट्या झाल्या पाहिजे अरे महिला गौतमी आणि गौतमीचा भोंगला भोंगला अरे भोंगला ग अरे गौतमी 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 अरे अरे थोडी रिक्षा आहे आणि महाराष्ट्रात गौतमी पाटील फिक्स आहे अरे बाप तो बाप रहेगा और मी गौतमी पाटील और मी गौतमी आहा 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 मुळीच नव्हता रे का
अरे काना किती येत हात वर माझ्या मनात तुझ्यासाठी अहो. तुझ्यासाठी अरे कुणासाठी अरे वालं. अरे फुटली रे बांगडी ओहो गावटा अगं बाय असं का अरे चंकी पांडे आहे बाबा आवड मला ज्याची त्यालाच आणलं आयुष्यभर एवढा आवड मला ज्याची त्यालाच आणलं जागा पुण्याला भाताळून आणलं शेजारी गेली बारी महिना लागली बोलायला तवा लागली बोलायला तवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला तवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला अरे सर्वांच्या हात वरती अरे गौतमीसाठी हात वरती करा हात वरती राणीनं अख मार्केट जाम केलं या गौतमीनं तुझी कातिल दान
व्हायला झालो मी मुख्यमंत्र्यांनी आज चंद्र साथ दिली, आमच्या नेते आणि त्या जनतेने त्यांच्या मागणीला साथ घातली, आशीर्वाद दिला. म्हणून आता सगळेच मला फक्त विकास साधायचा. आपल्याला तर राजकारणच्या गोष्टीत मी कधी बोलणं योग्य नाही आहे. फक्त विकासाच्या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने, सरकार महाराष्ट्राच्या आशीर्वादाने जेवढा आपण जो विकासच्या आपण कामं चालू केलेत आणि कामं होणार आहेत, न भूत भविष्यात संकटमुखी झालेले नाहीत आणि प्रत्येक नेत्याने आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न केलेत. खरं मला खूप आशा आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता आमच्या चंदगड विधानसभेमध्ये जातीन लक्ष घालत आहेत आणि खूप मला आशा आहे की त्यांच्या माध्यमातून सुरू होईल. हा शक्तिमार्ग भक्तिमार्ग होईल. आपल्याला इंडस्ट्रीज येतील, आमच्याकडे मोठी कॉलेज येतील, मेडिकल हॉस्पिटल येतील आणि पर्यटन काय असेल ते आपल्याला खूप मोठा वाव आहे आणि न भूतभविष्य असा विकास साधायचा आहे. एकंदरीत पाहायचं झालं तर शक्तीपीठ महामार्ग हा शक्तीपीठ महामार्ग शक्ती आणि भक्तीचं प्रतीक असल्याचं आमदार शिवाजी पाटील यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे विधान भवनात त्यांनी शक्तीपीठ महामार्ग हा चंदगड मतदारसंघातून जावा अशी इच्छा व्यक्त केली होती, तोच आता बॅनर यांच्या दहीहंडीमध्ये देखील झळकताना आपल्याला पाहायला मिळतोय. काही वेळातच मुख्यमंत्री देखील या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीला भेट देण्यासाठी येणार असल्याचं देखील शिवाजी पाटील यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखचा कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे. आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं आणि ज्या सैनिकांनी आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याकरता बलिदान केलं त्यांनाही नमन करतो. ऑपरेशन सिंदूर मधल्या सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो. आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी भाडे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मुख्यमंत्री महोदयांचं अरे धन्यवाद. सुपर डुपर हिट चांगले बोलले. या ठिकाणी क्या बात है, क्या बात है. केलेला आहे आणि गौतमी तू दाखवून दिलेला आहेस की गौतमी पाटीलचा नाद करायचा नाही. अरे महाराष्ट्रात गौतमी पाटीलचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या शाखा क्रमांक 12च्या महिला शाखा प्रमुख सुवर्णा गवस आणि त्याचबरोबर कांचनताई सरदार यांना पुढे बोलवत आहे. शिला गायकवाड ताई या लवकर या. गायकवाड ताई लवकर या. सुवर्णा गवस. तरी दोन दृश्य आपण पाहतोय. मागाठाणे येथे प्रकाश सुर्वे आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये गौतमी पाटील हिनं परफॉर्मन्स केलेला आहे, तर दुसरीकडे ठाण्यामध्ये रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान या इथे या दहीहंडी आयोजनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार केला गेला आहे. ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे मागाठाणे, दुसरीकडे ठाणे. ठाण्यामध्ये रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये या ठिकाणी आलेत गोपिकांचा गोपाळांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचले होते. तर ही दृश्य